नमस्कार. मी आपल्या सर्व एमएसओनचं परत एकदा स्वागत करतो आहे. आपण ग्राउंड फील्डवरती काम करत असताना आपल्याला आपल्या लोकेशनला बहुतांश लोकेशनमध्ये आपल्याला राहण्याची सोय नाही आहे. आपल्या ॲम्ब्युलन्सची काय अवस्था आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचे मेंटेनन्सचे इश्यू आहेत, तरी देखील आपण काम करतो. आपण एमर्जन्सीमध्ये आपले पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सर्व गोष्टी करतो. या सर्व गोष्टींसाठी प्रथमतः मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि मला हेच आपल्याला सांगायचं आहे की आपण युनियन आपली फॉर्म केलेली आहे आणि युनियनच्या माध्यमातून आपल्याला आपले जे काही एम्स आहेत त्या सर्वांना न्याय द्यायचा आहे. गेले 10 वर्षांपासून आपण एक काय म्हणू आपण त्याला शोषित आहोत. आपल्यावर शोषण झालेलं आहे. आर्थिक शोषण असेल, मानसिक शोषण असेल, सर्व प्रकारचे शोषण आपण सोसलेलं आहे. पण आता वेळ आलेली आहे की आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकसंगता दाखवली पाहिजे, युनिटी दाखवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपले जे काही न्याय हक्क आहेत ते आपल्याला घेता येतील. कारण पहा, आपण या इतक्या वास्ट डेन्सिटीमध्ये आपण काम करतो आहोत, डायव्हर्सिटीमध्ये आपण काम करतो आहोत. विविध प्रकारचे लोक आपल्यासमोर येतात, विविध प्रकारचे पेशंट आपल्यासमोर येत असतात. गव्हर्नमेंटचे मेडिकल ऑफिसर आपल्याला माहितीच आहे कोणत्या प्रकारची वागणूक आपल्या सर्व लोकांना देतात. आणि या सर्व पिळवणुकीपासून आपल्याला जर बचावायचं असेल आणि आपल्याला आपली एक इमेज डेव्हलपमेंट आणि आपला बाबा एक स्टेटस मेंटेन करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण कंपनीचा मॅनेजमेंटचे परत वेगळेच विषय आहेत. त्यांचा एक काय म्हणू आपण त्याला दबदबा किंवा त्यांचा बंबार्डिंग एक वेगळीच आहे. आणि या सर्व गोष्टींपासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या सर्व एमएसओनपर्यंत पोहोचवावा आणि आपण सर्वजण एकत्र येऊया, एकसंघ होऊन आपण लढा देऊ. आणि निश्चितपणे आपल्या ज्या काही न्याय हक्काच्या आपल्या लढाई आहेत ते निश्चितपणे आपण सर्वांनी मिळून एकत्रित लढूया. आणि मला तिथे मात्र शंका नाही की आपण त्यामध्ये आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येईल आणि आपल्या सर्वच्या सर्व आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होतील. फक्त गरज आहे त्या आपल्या सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची. तर मी आज आपल्या या निमित्तानं आपल्याला विनंती करतोय की आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि एक चांगला असा आपण लढा देऊया. धन्यवाद.